होते। नववर्षाचा पहिला महिना तर नाशिकसाठी पॉलिटिकल ब्लॉकबस्टर ठरणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उद्धव ठाकरे असे सगळेच राजकीय पक्षाचे नेते, दिग्गज जे नेते आहेत ते नाशिकचं मैदान गाजवणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिकमध्ये येणार आहेत। नेहरू युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं ते उद्घाटन करतील। तर 22 आणि 23 जानेवारीला उबाठा गटाचं राज्यस्तरीय महाअधिवेशन नाशिकमध्ये होतंय। तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हे सुद्धा सहकार परिषदेसाठी नाशिकमध्ये येणार आहेत। दरम्यान काय काय कार्यक्रम असतील आपण पाहूयात सविस्तर। 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये जाणार आहेत। तर 22 ते 23 जानेवारीला उबाठा गटाचं त्या ठिकाणी महाअधिवेशन पार पडणार आहे। त्यानंतर शेवटच्या आठवड्यामध्ये अमित शहांचा नाशिक दौरा असेल। सहकार परिषदेसाठी ते त्या ठिकाणी येणार आहेत। शिवाय जानेवारीतच मुख्यमंत्री शिंदे सुद्धा नाशिकमध्ये मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत। तर तिकडे पोलीस दलाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गृहमंत्री फडणवीस सुद्धा जानेवारीमध्ये नाशिकमध्ये जाणार असल्याची शक्यता आहे। शिवाय पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी अजित पवार सुद्धा नाशिकला जाणार असल्याचं कळत आहे। यानंतर सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि अमोल कोल्हेंना नाशिकमध्ये आणण्याची तयारी सुद्धा आता सुरू झालेली आहे। या प्रकारचा नाशिकसाठी हा जानेवारी महिना ब्लॉकबस्टर ठरणार आहे।